नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र लॉ ॲडवायझर मध्ये. मित्रांनो, 1 जुलै 2024 ही तारीख भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाची ठरली आहे. कारण या दिवसापासून आपण ब्रिटनकालीन कायदे सोडून आपले स्वदेशी भारतीय कायद्यांचा स्वीकार केला आहे. होय, आपण वर्षानुवर्ष IPC इंडियन पिनल कोड म्हणत होतो ते आता इतिहास जमा झाले आणि त्या जागी आता भारतीय न्याय संहिता अर्थात BNS लागू झाले. पण सामान्य माणूस म्हणून तुमच्या मनात पडलेले प्रश्न की नाव बदलल्याने मला काय फरक पडतो, किंवा पोलिटिशियन आणि कोर्टाच्या कामात नक्की काय बदल झालाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BNS मधील असे 5 मोठे बदल बघणार आहोत जे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला माहीत आहे आणि असायलाच पाहिजे. यात चेन स्नॅकिंग पासून ते कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाजसेवा सारख्या नवीन शिक्षांचा समावेश आहे. चला तर मग समजू घेऊया आपला नवीन कायदा. सर्वात पहिला आणि महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल, आपल्या महाराष्ट्रात विशेष पुणे मुंबई सारख्या शहरात चेन स्नॅकिंगचे किंवा मंगळसूत्र चोरीची घटना खूप घडतात. आणि ह्या शहरामध्येच नाही तर प्रत्येक जिल्हा स्तरावर ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जुन्या IPC मध्ये चेन स्नॅकिंगसाठी वेगळा असा कोणतेही कलम नव्हतं. पोलीस अशा केसेस एकतर चोरी किंवा फार तर जबरी चोरी म्हणून नोंदवायची. यामुळे व्हायचं, गुन्हेगार अनेकदा पुराव्याअभावी किंवा साध्या चोरीचे क्रम असल्यामुळे लवकर सुटायचे. पण आता BNS मध्ये काय झालंय, भारतीय न्याय संहितेच्या कलम 304 मध्ये स्नॅचिंगला स्वतंत्र गुन्हा मानला गेला आहे. आता कायद्यामध्ये स्पष्ट व्याख्या आहे. जर कोणी अचानक किंवा जबरदस्तीने तुमची कोणतीही जंगम मालमत्ता जसे की दागिने, मोबाईल, बॅग हिसकावून घेतली तर तो गंभीर गुन्हा मानला जाईल. पण यासाठी शिक्षा काय? यासाठी आता 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडामध्ये तरतूद केली आहे. त्यामुळे आता मंगळसूत्र चोरांना कायद्याचा धाक नक्की वाटेल. दुसरा महत्वाचा मुद्दा जो गेल्या काही वर्षापासून चर्चेत होता, मॉब लिचिंग म्हणजे काय तर एखाद्या जमावाने जात, धर्म, भाषा किंवा केवळ संशयाच्या एखाद्या व्यक्तीला मारहाण करून जीवे मारणे. जुने कायदे हे वैयक्तिक गुन्ह्यासाठी होते, जमावाच्या हिंसेसाठी स्पष्ट तरतूद नव्हत्या. BNS मध्ये काय बदल झालाय? भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 पोटकलम 2 मध्ये मॉब लिचिंग गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्यासारखाच किंबहुना त्याहून गंभीर गुन्हा मानला गेला आहे. जर 5 पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन जात, वंश, समुदाय, लिंग, जन्मस्थान, भाषा किंवा वैयक्तिक समजुतीवरून एखाद्याची हत्या केली तर शिक्षा गुन्हेगाराला जन्मपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. लक्षात घ्या, मॉब लिचिंगसाठी फाशी शिक्षित तरतूद असलेला हा एक क्रांतिकारी बदल आहे. तिसरा बदल, त्याला म्हणतात कम्युनिटी सर्व्हिस किंवा समाजसेवा. हे अशा प्रकारचे गुन्हे बाहेर देशामध्ये, फॉरेनमध्ये होते अशी शिक्षा होती, पण आता आपल्या भारतामध्ये बी ही शिक्षा लागू झाली आहे. आपल्याकडे अनेकदा छोटे छोटे गुन्हे घडतात. उदाहरणार्थ, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, 5,000 पेक्षा कमी किमतीची छोटी चोरी किंवा मानहानी. अशा गुन्ह्यासाठी पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जेलमध्ये टाकून गुन्हेगार बनवण्यापेक्षा त्याला सुधारण्यासाठी संधी दिली पाहिजे, असा विचार यामागे आहे. BNS मध्ये तरतूद, BNS च्या कलम 4F मध्ये शिक्षेची एक प्रकार म्हणून समाजसेवा समाविष्ट केला आहे. म्हणजेच कोर्ट आता आरोपीला शिक्षा म्हणून झाडू मारणे, रुग्णालयात मदत करणे, झाडे लावणे किंवा एखाद्या संस्थेत विनावेतन काम करणे अशी शिक्षा देऊ शकते. यामुळे काय होईल, जेलमधील गर्दी कमी होईल
आणि छोट्या गुन्ह्यातील आरोपीला सन्मानाने जगण्याची एक संधी मिळेल. चौथा बदल हा महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत क्रिटिकल आहे. अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो, नोकरी देतो म्हणून किंवा प्रमोशन देतो म्हणून किंवा आपली खरी ओळख धर्म लपवून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले जातात. जुन्या कायद्यात अशा केसेस अनेकदा बलात्कारच्या कलमाखाली लढवल्या जातात, जिथे संमती म्हणजे कन्सेंट सिद्ध करणे कठीण जायचे. आता BNSने यासाठी कलम 69 आणले आहे. जर कोणी व्यक्ती आपली खरी ओळख लपवून किंवा लग्नाचे खोटे वचन देऊन महिलेशी संबंध ठेवले तर तो आता कायद्याने स्पष्ट गुन्हा आहे. यात बलात्कार आणि संमतीने ठेवलेले संबंध यातील जी संदिग्धता होती ती दूर करण्याचा प्रयत्न, यासाठी 10 वर्षाची शिक्षा तरतूद केलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा जो ड्रायव्हर्स आणि सामान्य नागरिकांसाठी महत्वाचा आहे, हिट अँड रन केसेस बातम्यांमध्ये आपण बरेच पाहतो आणि पुण्याच्याही काही केसेस फेमस झालेले आहेत. जर तुमच्या गाडीने अपघात झाला आणि तुम्ही पीडित व्यक्तीला दवाखान्यात न नेता किंवा पोलिसांना न कळवता पळून गेला तर आता 10 वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. कलम 106(2) यावर खूप लोकांनी संप केला होता, पण कायदा कडक आहे हे लक्षात असू द्या. तसेच आता 0 FIR ला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. म्हणजेच 0 FIR कुठेही घडो, कोणत्याही भागात घडो, पोलीस हे आमची हद्द नाही, आमचं ज्युरिडिक्शन नाही असं सांगून तक्रार घेण्यास आता नकार देऊ शकत नाही. त्यांना तक्रार घ्यावीच लागेल आणि नंतर संबंधित पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करावी लागेल. तसेच तुम्ही E-FIR ऑनलाईन तक्रार सुद्धा पोर्टलवरून नोंदवू शकता, ज्यामुळे पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जाण्याची गरज उरलेली नाही. तर मित्रांनो, हे होते भारतीय न्याय संहितेतील 5 असे बदल जे आमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहेत. IPC जाऊन BNS आल्यामुळे आता केवळ शिक्षा देणे हा उद्देश नसून न्याय देणे, जस्टिस देणे हा उद्देश ठेवला गेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपला महाराष्ट्र लॉ ॲडवायझर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कायदा जाणून घ्या, सुरक्षित राहा. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढंच आहे की समाजाला कायद्याची जागरूकता होईल. धन्यवाद.